नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी ब्लाउजचा चार्ट बघूया। तर नेहमी मी कटोरी ब्लाउजचे चार्ट अपलोड केलेले आहे सुरुवातीला। तर त्या चार्टमध्ये मी अंकामध्ये लिहिलेलं आहे की म्हणजे गळा रुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचा। तर इथं मी अक्षरी लिहिलेलं आहे। तर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की 1/2 म्हणजे किती, 0.75 0.25 जे आपण केलेलं असतं, 1.25 इंच, 5.25 किंवा 5.25 5.7 7.25 2.5 3.5 जे आहे ते लक्षात येत नाही त्यामुळे मी आता काय केलेलं आहे, हे अक्षरी लिहिलेलं आहे। त्यामुळे आता तुम्हाला प्रत्येक जणीला हे लगेच लक्षात येईल अशा पद्धतीने लिहिलेलं आहे। आपला कटोरी ब्लाउजचा चार्ट आहे। इथं मी साईज लिहिलेली आहे, साईज अंकामध्ये लिहिलेली आहे। छातीचा चौथा भाग, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा आणि शिलाई मार्जिन कुठल्या साईजला किती घ्यायचं मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे। तर बघा, आता आपला हा चार्ट आहे। तर इथं 28 साईजचा ब्लाउज आहे आपला। जर 28 साईजचा ब्लाउज असेल, छातीचा चौथा भाग आपला येतो 7 इंच। त्याच्यानंतर 28 साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 2.5 इंच शोल्डर ठेवायचं आहे, म्हणजे तयार शोल्डर घ्यायचं 2 इंच होणार। मुंडा जो आहे तो 5 इंच घ्यायचा आहे, शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपला 30 साईजचा जर ब्लाउज असेल तर आपल्याला छातीचा चौथा भाग येतो 7.5 इंच, गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे। 2.25 इंच घेतलं तरीही चालेल, पण 2 इंच गळा रुंदी बरोबर होते। त्याच्यानंतर शोल्डर 3 इंच घ्यायचा आहे, मुंडा आहे तो आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे, शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता 32 साईजचा ब्लाउज आहे तुमचा। 32 साईजचा जर ब्लाउज असेल तर तुमचा छातीचा चौथा भाग येतो 8 इंच। इथं आपल्याला 2.25 इंच हे घ्यायचं आहे, गळा रुंदी घ्यायची आहे, 3 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे, 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता 32 साईजचं झालेलं आहे। तर आता 34 साईजचं बघूया। तर 34 साईजसाठी बघा, आपला छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, गळा रुंदी आहे ते 2.5 इंच, शोल्डर आहे ते 3 इंच, मुंडा आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर 36 साईजचा जर ब्लाउज असेल आपला, तर छातीचा चौथा भाग येतो आपला 9 इंच, 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 6 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 38 साईजचा ब्लाउज असेल तर छातीचा चौथा भाग येतो आपला 9.5 इंच, गळा रुंदी आहे ते 2.5 इंच, शोल्डर 3 इंच, मुंडा आहे तो 6 इंच घ्यायचा आहे, शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे। आता आपला 40 साईजचा ब्लाउज असेल त्यावेळेस आपल्याला छातीचा चौथा भाग येतो आपला 10 इंच, 3 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 3.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। 42 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 10.5 इंच आपला छातीचा चौथा भाग येणार, 3 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 3.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 6.5 इंच मुंडा, 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता 11 इंच म्हणजे 44 साईजचा ब्लाऊज असेल त्यावेळेस तुमचा छातीचा चौथा भाग येतो 11 इंच, 3 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 3.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। 46 साईजचा ब्लाऊज जर असेल तर तुमचा छातीचा चौथा भाग येणार 11.5 इंच, 3 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे, 3.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे आणि 3.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 6.5 इंच मुंडा आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। 48 साईजचा जर ब्लाऊज असेल तर आपला छातीचा चौथा भाग येतो 12 इंच, 3 इंच गळा रुंदी, 3.5 इंच शोल्डर, 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे, 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा, हा आपला कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे। कुठल्या भागामध्ये आपण किती गळा रुंदी, किती शोल्डर, मुंडा घ्यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता मी तुम्हाला व्यवस्थित आणखीन एक वेळेस पूर्ण चार्ट दाखवते, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल। हे बघा, अशा पद्धतीचा चार्ट आहे। साईज, छातीचा चौथा भाग, गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा। हे बघा, व्यवस्थित बघून घ्या आणि हा चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित असं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर असा कुठल्या साईजचाही ब्लाऊज कट करताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही। प्रत्येक साईजचा ब्लाऊज तुम्ही सहज कट करू शकता। एक वेळेस परत दाखवते, मी व्यवस्थित दाखवत आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असं लिहून घ्या। बघू शकता आता पूर्ण तर तुम्हाला मी चार्ट दाखवत आहे। पूर्ण चार्ट आहे तो तुम्ही लिहून घ्या,
व्यवस्थित असं दिसत आहे तुम्हाला एकदम क्लिअरली, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून पूर्ण चार्ट लिहून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या साईजचा ब्लाऊज कट करताना तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची आकृती बघूयात. म्हणजे वहीवरतीच कटोरी ब्लाऊजची आकृती कशी काढायची, म्हणजेच हे माप कसं टाकायचं आपण, गळारुंदी, शोल्डर, मुंडा, शिलाई मार्जिन कुठल्या साईजसाठी कसं घ्यायचं आणि ते माप कसं टाकायचं, मी तुम्हाला इथं व्यवस्थित अशी आकृती काढून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा व्हिडिओ आपला फक्त चार्टबद्दल आहे. हा चार्ट तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चार्टची आकृती बघूया. म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कन्फ्युजन होणार नाही. सुरुवातीला तुम्ही चार्ट समजून घ्या. मी तुम्हाला अक्षरी लिहून दाखवलेलं आहे. अंकामध्ये भरपूर ताईच्या कमेंट असतात की हे काय आहे, ते काय आहे, व्यवस्थित लक्षात आलेलं नाही आहे. 2.25 म्हणजे किती, 2.25 म्हणजे किती, किंवा 3.5 म्हणजे किती, 2.5, 0.25, 0.75 म्हणजे भरपूर जणीचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी आता इथं एकदम अक्षरी सहज प्रत्येकीला समजेल अशा भाषेत चार्ट दिलेला आहे. तर हा चार्ट कसा वाटला ते नक्की सांगा. चार्ट जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुमचे प्रश्न आहेत ते मला नक्की विचारत जा. त्या प्रश्नाचे उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आता हा चार्ट झाला, इथं आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आकृती काढूया. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.